लाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मुक्तिमूलं गुरुकृपा। सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की। सद्गुरुनाथ महाराज की। आज या ठिकाणी हरिभक्त परायण राम तुळसे काका यांनी लिहिलेल्या किंवा त्यांच्याकडून लिहून घेतला गेलेला असा जो आहे सेवकराम असं त्यांचं ब्रीदावली ते आपल्याला स्वतःला लावतात। तर त्यांच्याकडून हा सद्गुरु कृपेने भगवत कृपेने शारदेच्या कृपेने त्यांच्या अंतकरणामधून हा स्फुरलेला 18 अध्यायी ही गीता आहे। ही जशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण ती गीता 700 श्लोकामध्ये वर्णन केली गेली, पण ते तत्वसुद्धा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान असल्यामुळे तोरसे काकांच्या सुद्धा अंतकरणामध्ये सद्गुरूंच्या माध्यमातून, आणि ते सुद्धा भगवान श्रीकृष्ण होते आणि आपले आदरणीय सद्गुरू त्यांचंही नाव काय आहे, श्रीकृष्ण काका आहे। आपण त्यांना आदरानं देशमुख काका असं। तर हे तत्व हे सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे। फक्त असलं तरीसुद्धा प्रगट होण्यासाठी त्याला काय लागते, एक विशिष्ट अंतकरणाची अवस्था लागते। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मातीपासूनच काय बनत असते, भिंत बनते। दगडसुद्धा मातीतूनच निर्माण होतो आणि त्याच मातीतनं ही आपण बसलेलो फरशी पण निर्माण होतो आणि त्याच मातीतनं आरसा पण निर्माण होतो। मग सूर्याचं प्रतिबिंब कुठं पडतं, भिंतीवर पडतं, भिंतीत पडतं का फरशीवर पडतं, काय खांबामध्ये पडतं, पडतं काय, कुठे पडतं, मग आरशात पडतं। का बरं, स्वच्छ आहे आणि जमीन भिंत फरशी काय आहे, अस्वच्छ आहे। म्हणजे एक आहे ते मलिन आहे आणि एक आहे ते काय आहे, शुद्ध आहे। मग आता आपलं अंतकरण आहे ते फरशीसारखं जर असलं तर सूर्य नाही का, सूर्य आहे। मग सूर्याचं प्रतिबिंब आरशातच का दिसते, पण आरसा स्वच्छ आहे। तसं ईश्वर सर्वत्र आहे की नाही। मग ईश्वर सर्वत्र असताना आमच्या अंतकरणातनं तू का बोलत नाही, कारण आमचं अंतकरण बोलण्याच्या लायकीचं नाही आहे की, बोलतंय की, पण जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही, नको ते बोलते आणि नको ते बोलून आमचंच जीवन आम्ही घाण करतो। काय करतोय, आमची अण्णा म्हणतात आमचीच पिशवी धुवायची आणि कौलवमधली घाण गोळा करत बसायचं। तसं आमचं शुद्ध असलेली चदरिया, आता त्यांनी सांगितली चदरिया नव मास जिनी चदरिया, ही चदरिया जी भगवंतानं दिली आपल्याला ती मुळात शुद्ध होती।
जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, असं आमचं तुमचं जीवन शुद्ध होतं. पण ते शुद्ध असलेलं जीवन आम्ही आमच्या कर्मानं, विचारानं, चिंतनानं, रागद्वेषानं, विकारानं, वासनेनं आमची पिशवी, आमचं अंतःकरण, आमचा आरसा घाण करून टाक. आज स्वच्छ केला का घाण केला? आज आम्ही स्वच्छ केला. घरी जाताना काय करणार? स्वच्छ करत जाणार का घाण करत जाणार? म्हणजे आमच्या आरशावर जशी घरात रोज धूळ येऊन पडते, तशी दिवसभर जगत असताना सुद्धा आमच्याच या हृदयामध्ये, म्हणजे अंतःकरणामध्ये, हृदय म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ते हृदय आपुले चौफाळुनिया भले. भले चौफाळुनिया, त्याचे जे 4 पाय आहेत ते भले, म्हणजे सगळ्यांना 4 पाय आहेत, पण भले नाही, भले करणारे नाही, आम्हाला कल्याण करणारे नाही. आमचं भलं नाही, आमचं अधःपतन करायला लागलं. आमचं मन, शरीर बसलं इथं, आणि मन बसले कुठं? प्रत्येकाला माहीत. म्हणजे शरीरानं इथं बसलो, पण मनानं जर आम्ही संसारात असलो तर आमचं अंतःकरण घाण झालं. त्या ठिकाणी सद्गुरू बसवू शकत नाहीत, सद्गुरू तिथं राहू शकत नाही. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशी अर्जुन तिष्ठती. अर्जुनाच्याच हृदयामध्ये विशेष रूपानं भगवंतानी प्रगटीकरण केलं. का? सर्व भूतांच्या मध्ये असताना अर्जुनाच्याच हृदयामध्ये, आपल्या सर्व भूतांच्या मध्ये आहे. प्रल्हादासाठी भगवंत खांबामध्ये पण आहे, आणि आमच्यासाठी भगवंत अजून सापडलाच नाही. काय सापडला? काय अनुभव? काय सापडला? काय आपला अनुभव? काय सापडला का? कोण जर हात वर करून सांगा मला सापडला म्हणून. नाही. का नाही? का सापडत नाही? का आम्ही सापडण्याची प्रयत्न करत नाही, प्रयास करत नाही? का तो सूर्य नाही असं म्हणायचं का? तैसा एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू जैसा, कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. वाणीनं भगवंताचं दर्शन बाबा होणार नाही. बोलून, फसवून, दंभ दाखवून हे भगवंताचं दर्शन होणार नाही. त्याच्यासाठी पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड. आणि म्हणून त्यांचं अंतःकरण हे रामकाकांचं, म्हणजे मी आला आत्ता काय समजलं, एक आमचे सद्गुरू आहेत आणि अर्जुनासारखे इथे शिष्यही आहेत. मग भगवद्गीता प्रगट व्हायला काय अडचण आहे? मग गीता प्रगट व्हायला काय अडचण आहे? मग ज्ञान प्रगट व्हायला काय अडचण आहे? मग मोक्ष प्रगट व्हायला काय अडचण आहे? मग भक्ती प्रगट व्हायला काय अडचण आहे? मग तिथं वैराग्य प्रगट व्हायला काय अडचण आहे? जिथं योग्य शिष्य आहे, योग्य सद्गुरू आहे, शिष्य कसा आहे? सुमनू आहे, शुद्धमती आहे, अनिंदकू आहे, आनंदगती आहे. आणि सद्गुरू कसे आहेत? ज्ञानवंत आहे, विमल ज्ञान आहे, श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे. असं जर शिष्य असावा
आणि सद्गुरू असावे, सद्गुरू परीस म्हणून सांगितले, पण ती उपमा चालत नाही. असे आपल्याला परिसासारखे समान म्हणूया, त्याची उपमा चालत नाही. म्हणून लोह परिसाची नस आहे उपमा, ती चालत नाही. पण जसं लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य हे परिसामध्ये आहे, तसं लोखंड कोण? तर आम्हाला काय वाटते, लोखंड म्हणजे घ्यायचं लोखंड, न्यायचं काकांच्याकडे, लावायचं, झालं सोनं, आमच्या आयुष्याचं झालं सोनं. लोखंड म्हणजे आपलं अंतःकरण, लोखंड म्हणजे आपलं अज्ञान, लोखंड म्हणजे आमचे वासना. आणि त्या ज्ञानरूपी परिसाजवळ गेल्यानंतर त्या जसं लोखंडाचं सोनं होतं, तसं ह्या मी देह म्हणून अनंत जन्मामध्ये जी घेऊन वासना आमच्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये स्थिरावलेली. आमच्या अंतःकरणात काय? मी वासुदेव तत्वता ही वासना आहे का आमची? काय? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हा देह मी आहे. हा सगळे सांगतात देह काळाचा, धन कुबेराचं. पण कुबेराचं धन माझं आणि काळाचा देह काळाचा नाही. काका गमतीनं सांगतात, हो जिंकणार कोण? दिलाय त्यानं आणि आम्ही त्याला थांबवून ठेवायचा प्रयत्न करतोय. जिंकणार कोण? आपण कधी जिंकणारच नाही, आपण हारणारच. म्हणजे जे काळाचं आहे, जे न टिकणार आहे, ते सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात, आणि जे टिकणार आहे तेही आपल्याला सद्गुरू समजावून सांगतात. पण कधी? आम्ही जर सद्गुरूंच्याकडे, गुरूंच्याकडे शास्त्राध्ययन केलं तर. आता आमचे राम काका, बळीराम, आपण त्यांना काय म्हणतो? अण्णा. आणि आमचे ग्रंथलेखक कोण आहेत? ते बळीराम आहे आणि हे सेवक राम आहे. आणि आमच्या मंदिराचे पुजारी कोण आहेत? राम पाटील. म्हणजे किती राम झाले? 3 राम. आणि तुमच्या अंतःकरणात कोण आहे? आत्माराम. म्हणजे सगळीकडं काय आहे? राम. तुमच्या अंतःकरणात राम आहे असं दिवसात किती वेळा वाटते? हे माझ्या अंतःकरणात राम आहे असं किती वेळा वाटते? नाही वाटत. मग अंतःकरण अशुद्ध आहे. जर आमचा चेहरा आरशात दिसत नसेल तर आम्ही चेहऱ्याला स्वच्छ करतो का आरशाला? आरशाला. सूर्याचं प्रतिबिंब आरशात पडत नसेल तर सूर्याला स्वच्छ करायचं का आरशाला? तसं हृदयस्थ असलेल्या भगवंताचं प्रतिबिंब किंवा अनुभूती जर आमच्या आतमध्ये येत नसेल तर स्वच्छ कुणाला करायचं? देवाला का अंतःकरणाला? अंतःकरणाला. मग आम्ही रोज कुणाला धुतो? देवाला. का? देव घाण झाला. आता देव घाण झालेला नाही, माझं अंतःकरण घाण झालं. माझं अंतःकरण घाण झालेलं असताना आणि देवाला स्वच्छतेची गरज नसताना आमची तर मिसेस म्हणते कोलगेट न धुवा त्याला. हा म्हणतो, बिचाऱ्याला कोलगेटमध्ये अन्न आंघोळ करायला लागते. हो, तुम्हाला माहीत नसेल. म्हणजे देवाची समज, देवाची कल्पना. आमचे महाराज म्हणायचे विनयानंद, देवानं जर आम्हाला तयार केलं असतं तर आम्ही देवासारखे झालो असतो. पण आम्हीच देवाला तयार केल्यामुळं देवच आमच्यासारखा झाला. आम्ही उठतो, तो उठतो. म्हणजे तो रात्रभर झोपतो. देव झोपतो, अण्णा 10ला झोपतो, काय काय जणांचा 7लाच झोपतो. देव जेवतो, एकादशीचं जेवत नाही, फराळ करतो.
म्हणजे सगळे आमचे कल्पनेतले नियम आम्ही त्याच्यावरच आरोपित करू. आणि सत्यम ज्ञानम अनंतम गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण येथे तो हा श्रीहरी. तिची कुठं आम्हाला काय अंतकरणात आमच्या काही हे नाही. असे जे काही आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, त्यांनी सांगितली. श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी. श्रद्धावान लभते ज्ञानम. आमचे निरंजन महाराज म्हणायचे, विज्ञानातली विध्वंसकता टाळली आणि अध्यात्मातली अंधश्रद्धा टाळली तर हे जीवन, हे विश्व एक सुंदर असं स्वर्ग बनायला वेळ लागणार नाही. पण आमच्या जीवनातली अंधश्रद्धा जातच नाही. तोरसे काकांनी तो रस, रामरस पायोजी महिने राम रतन, तो रस राम, तो रस सेविजे, त्याच्यासाठी हा ग्रंथ निर्माण केला. आता ते बोलताना मी जरी म्हटलो निर्माण केला तरी त्यांच्या अंतकरणाची भूमिका वेगळी आहे. पावा जरी सुंदर वाजला तरी पाव्याला माहिती असते वाजवणारा वेगळा आहे. तसं श्रीराम तोरसे काका हा एक सुंदर पावा आहे आणि त्याच्यामधून जसा मुरलीधर उत्तम सुस्वर काढतो तसं पण पाव्यातनं सुस्वर निघण्यासाठी पावा पोकळ असावा लागतो. तसं रामकाकांचं अंतकरण शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि विकाररहित असल्यामुळे त्याच्यामधून 18 अध्यायाचे सुस्वर असे निघालेले आहेत. आणि त्यामुळं टाळ्यांच्या गजरामध्ये रामकाकांचं या कार्यासाठी भगवान दत्तात्रेयांच्या साक्षीनं अत्यंत आपण मनापासून अभिनंदन करूया. हा एकच ग्रंथ नाही, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जवळजवळ अण्णा मला वाटतं की 20 एक ग्रंथ त्यांनी लिहिलेले असतात. त्यांचं वाचन इतकं प्रगल्भ, इतकं दांडगाय, विस्तृत वाचन. कोणता असा उपनिषद नाही, पंचदशी नाही किंवा असा कोणता ग्रंथ नाही की त्यांनी त्याचा परामर्श आपल्या जीवनामध्ये घेतलेला नाही. पण एवढं सगळं करून ते मौन असतात. कारण आमचे महाराज म्हणतात, बाबा बी उगवायचं असलं तर झाकून ठेवायला लागतं. 4 हरिपाठ पाठ झाले किंवा 4 ब्रह्मसूत्राची आपल्याकडे चिंतनं झाली किंवा एखादं दुसरं गीतेचं अध्ययन झालं, एखाद्या ग्रंथाचं अध्ययन झालं तर आपल्याला सगळं कळतंय. या आविर्भावामध्ये हा जीव अहंकार धरून जीवन जगायला लागतो. त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो परमात्मा बाजूला जातो. रासलीलेमध्ये गोपींना माझ्यासारखी भक्ती कुणाला येत नाही असा ज्यावेळेला अभिमान झाला त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावले. मग गोपी म्हणजे कोण? तर गोपी म्हणजे आमचं अंतःकरण. आम्ही त्या गोपींचं म्हणतोय पण ही पण गोपीच आहे. गो म्हणजे इंद्रिय, मग मनरूपी इंद्रिय, त्यानं श्रीकृष्णरूपी रस प्यायचा आहे. पण त्या मनरूपी गोपीला ज्या वेळेला अहंकार निर्माण होतो की माझ्यासारखा कोणी नाही, त्यावेळेला असलेलं जे चैतन्य आहे ते जातं आणि नसलेला कंस निर्माण होतो. कंस म्हणजे अहंकार. आणि भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा जर कुणाचं मस्तक छेदलं असेल तर कंसाचं म्हणजे अहंकाराचं. अहंकार कंस निर्माण करतो. आपल्याला काय वाटते तो कंस, त्याला 2 शिंग असतील, 4 हात असतील, 4 पाय असतील. नाही, जो कंसात राहतो, परिचिन्न राहतो, देह उपाधीमध्ये राहतो, स्वतःला देश काल वस्तून मर्यादित मानतो. या 5.5 फुटाच्या देहालाच मी मानतो आणि ईश्वर करता असताना मी 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 म्हणून काजव्यासारखा करतो. तो अहंकार भगवान श्रीकृष्ण ज्ञानरूपी सुदर्शनानं नाहीसा करतात. आमच्यातला मी गेला का? आमच्यातला कंस गेला का? आमच्यातला दुर्योधन गेला का? आमच्यातला दुःशासन गेला का? आमच्यातला शिशुपाल गेला का? नाही. मग महाभारत सुरू आहे. याचा अर्थ अजून अर्जुनानं आपली शस्त्र पाजळलेली नाही. मग अर्जुन कोण आहे? जीव आहे.
अर्जुन जीव आहे, श्रीकृष्ण कोण आहे? तर त्या जीवाच्या ठिकाणी असलेली बुद्धी जी आहे. आणि कोणती बुद्धी? शुद्ध बुद्धी, सद्बुद्धी, साक्षी बुद्धी. तिच्या प्रकाशामध्ये हा जीव आहे ना, तो हा दश इंद्रियांचा रथ चालवायला लागलाय. मग दिवसाला असं वाटते का हो, आतमध्ये श्रीकृष्ण बसल्यात, मी अर्जुन आहे, हे 10 इंद्रिय आहेत, हा रथ आहे आणि हा रणसंग्राम आहे, मी अर्जुन आहे. मग अर्जुन असायला अर्जुनाच्या पहिल्यांदा लक्षण पाहिजे. मी शुद्धमती पाहिजे, अनिंदकू पाहिजे, सद्गुरू श्रीकृष्णावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि मग मला दुर्योधनाला, दुःशासनाला काय करायचं आहे? मग कोण दुर्योधन? ज्याला जवळ असलेलं धन समजत नाही आणि दूरचं धन, गावातलं धन, शेतातलं धन, मुंबईतलं धन, इंग्लंडमधलं धन जमवायला लागलाय. दूरचं धन, जे धन नाहीच. आणि जे खरं धन आहे ते आत्मधन, तिथं आमचं लक्षच नाही. म्हणजे आम्ही दुर्योधन झाले. कुठलं पैसे खरे वाटतात का देव? काय खरं वाटतं? 1,500 का 2100? खरं काय वाटते? खरं कौलं वाटते, मुलं खरी वाटतात, वाटते की नाही? शेती खरी वाटते, हे सगळं विश्व खरं वाटते की नाही? अशा अज्ञानरूपी निद्रेमध्ये आम्ही निजलोय. आणि आम्ही म्हणतोय उठलोय, पण उठलोय म्हणजे या रात्री झोपलेल्या अवस्थेतनं उठलोय. पण मी कोण आहे याच्या अज्ञानरूपी निद्रेतनं आम्ही कधी उठलोय? झोपताना बी देह, झोपल्यावर पण देह आणि उठल्यावर पण देहच. असा हा देह उपाधीचा आमच्या मागं लागलेला अनादी काळापासून काय लागलेली आहे? हे वासना, संस्कार आमच्या मागं लागलेला देह उपाधी. ही उपाधी आम्ही धारण करून जीवन जगाय. संत म्हणतात, काय जीवाला भ्रम आहे, मी ब्रह्म नव्हे तरी जीव आहे. मी पण हे चेतन आहे. माझ्यातला जो मी आहे तो चेतन आहे, तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, तो आनंद रूप आहे. परी व्यर्थ मूर्ख जन भ्रमला. असा हा भ्रम, अशी ही भ्रांती, असं हे अज्ञान निवारण करण्याचं सामर्थ्य डॉक्टर श्रीकृष्ण काका यांच्या माध्यमातून या मुरगुड भागामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रभर, विदेशामध्ये त्यांच्या ग्रंथरूपानं ते साहित्य, ते ज्ञान उपलब्ध आहे. आमच्याकडे काय आहे? गुरु तेथे ज्ञान. पुढचं तुम्हाला माहिती आहे काय? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान आती जैसे. बरोबर? गुरूंच्याकडे काय आहे? ज्ञान. आम्ही गुरूंच्याकडे गेल्यावर काय मागतो? ज्ञान द्या, भक्ती द्या, प्रेम द्या, वैराग्य द्या, आत्मशुद्धी द्या, असं मागतो? नाही मागतो. मग काय मागतो? नातवाचं बघा, बायको ऐकत नाही. आमच्या अण्णा म्हणतात, आमचीच ऐकत नाही तर तुझं काय सांगू? बायको म्हणजे कोण? ही नाही घरातली बायको, बुद्धी बायको आहे. ती ऐकत नाही हो. तिला बघा, सांगा आता इथनं गेल्यावर हरिपाठ म्हणूया, उद्या बघूया, हे ग्रंथ वाचूया. आता हा ग्रंथ निर्माण झाला, ज्ञानदेवांचा ग्रंथ निर्माण झाला. ग्रंथ कशासाठी निर्माण झाला? ग्रंथी सोडवण्यासाठी. कुठली ग्रंथी? चित जड ग्रंथी. अज्ञानानं देहाशी, जडाशी, अनात्म वस्तूशी जे आमचं सारखं तादात्म्य व्हायला लागलेलं आहे. आमचं तादात्म्य देवाशी नाही. आमचे नागेश भजन म्हणतात सुंदर, तुका म्हणे
तुमच्या ह्याच्यातला आहे. जीवीच्या जीव लगा, तुका म्हणे नारायण. बरोबर आहे ना? जीवीचा जीवलग संसार आहे का नारायण आहे? कोण आहे तुमच्या जवळ? कोण आहे आता? संसार आहे का नारायण आहे? कोण जवळ आहे? आपल्या जवळ कोण आहे आता? आत्ता आपल्या जवळ कोण आहे? अहो, आपल्या जवळ आत्ता जीवलग नारायण आहे. नारायण चित्ताची देवता आहे, बुद्धीची देवता ब्रह्मा आहे, मनाची देवता चंद्रमा आहे, अंतकरणाची देवता विष्णू आहे. मग ती विष्णू प्रसन्न झाला की ती अंतकरण प्रसन्न झालं, आणि अंतकरण प्रसन्न झालं की विष्णू प्रसन्न झाला, ती व्यापक होते. मग आमचं अंतकरण आता व्यापक आहे का संकुचित? ओम विष्णू देवताभ्यो नमः. पांडुरंग प्रसन्न म्हणजे विष्णू प्रसन्न झाला. विष्णू प्रसन्न, विष्णू प्रसन्न झाला की म्हणायला लागणार आता विश्वात्मके विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म. असं विष्णुमय जग वाटते सगळं. शेजारचा मनुष्य तरी विष्णुमय वाटतोय का? बरं, पत्नी तरी विष्णुमय वाटते का विष्मय वाटते? काय वाटतं? आता माझ्या पत्नीकडे मी बघताना विष्णुमय म्हणून बघावं का विषयमय म्हणून बघावं? काय सांग? मग तर इथं तोरसे काय लिहिले हो, पहिल्या ह्याच्यातच लिहिले कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. मी काही सगळा ग्रंथ वाचलेला नाही, कारण ग्रंथ विस्तृत आहे, 18 अध्याय, त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, त्याच्यामध्ये 9 विधा भक्ती आहे, त्याच्यामध्ये प्रश्नावली आहे, त्याच्यामध्ये केनोपनिषद कठोपनिषद काय नाही असं नाही. म्हणजे एक संजीवनीच आहे. ज्याला ज्ञानेश्वरी जमत नसेल, भगवद्गीता जमत नसेल, उपनिषद जमत नसेल, त्यांनी हरिपाठ जमत नसेल, सोप्या बालबोध बालभारती पद्धतीनं जर अभ्यास करायचा असेल, परमार्थ विज्ञान जाणून घ्यायचं असेल, तर भगवंतानी आपल्यावर केलेली ही कृपा आहे की हा ब्रह्मज्ञान योगी नावाचा ग्रंथ आणि त्याच्यामधलं अध्यात्मज्ञान या ठिकाणी साकार झालेलं आहे. पण आमचं कसं आहे, आता हे दिलं, ज्ञानेश्वरी भेट दिली नाही का, साडी भेट दिली, इथं पण बऱ्याच वेळा झाला असेल साडी भेट. आम्हाला वाटते अण्णा आपण दिले साडी भेट, कपाटात ठेवली. आता ही मी साडी नेसायची का ठेवायची? नेसली ग बाई काय, बघा ही चंद्रकळा टिपक्या, हे लगेच येते बाहेर बघा, टिपक्याची आणि तिरकी नजर माझ्या. त्याची तिरकी नाही, तुमची तिरकी झाल्या त्याच्याकडे बघा. त्याची कशाला तिरकी? ते काय तिरका आहे? जसं बुद्धिबळातलं ते तिरकं चालते उंट, तसं काय ते तिरकं चालते नाही. आम्ही तिरकं झाले. आमचे महाराज म्हणायचे असं जरा बघितलं नाही, दत्त सुद्धा 2 दिसायला लागतात. मग दत्त 2 आहेत का एकच आहे? एकच आहे. मग 2 का दिसते तो? बघा 2 दिसतात, 3 दिसतात, किती बी दिसतात. का? नजर तिरकी झाली हो, दृष्टी बदलली, दृष्टिकोन बदलला. तसं आमचीच दृष्टी जी बदलली, आमचीच दृष्टी जी अशुद्ध झाली, आमचंच अंतकरण जे अशुद्ध झालं, ते अंतकरण शुद्ध होण्यासाठी अशा ग्रंथांची गरज आहे. आता हे ग्रंथ निर्माण झाले, भगवत कृपेने निर्माण झाले. ज्ञानदेवांनी ग्रंथ लिहिला, कुठे लिहिला सांगा बरं? बोला की जरा. नेवाळ, बरोबर बरोबर. कशाला टेकून लिहिला? घाबरू नका, खांबाला टेकून लिहिला, बरोबर आहे. मग आता तिथे खांबाची सुद्धा काय झालेली आहे? पूजा होते, मंदिर झाले, रेड्याला स्पर्श केला, रेड्याची समाधी झाली, रेड्याचं मंदिर झालं नाही का? झाले. मग ग्रंथ
ज्ञानदेवांनी लिहिला खांबाला टिकून, खांबाचा उद्धार झाला. बरोबर.